नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या युगात AIमुळे काय काय घडतं आहे, आजच्या युगात AIचा वापर कुठे कुठे केला जातो आहे याबद्दल बोलणार आहोत. तर कसल्याही कुठल्याही गोष्टींची वाट न बघता या AIच्या जादुई सफरीला निघूयात. इथे मित्रांनो, मला तुम्हाला पुढे जायच्या आधी किंवा आजच्या वर्तमानात वेगवेगळ्या ठिकाणी काय काय AIमुळे होतं आहे याच्या आधी थोडंसं मागे नेत 80-90च्या दशकात मला तुम्हाला थोडंसं घेऊन जायचं आहे. तुम्हाला आठवत असेल तर पहिला व्हिडिओ जेव्हा आपण केला होता, AIचा उदय झाला आणि काय काय गोष्टी कुठे कुठे घडल्या, त्या व्हिडिओमध्ये ह्याचा संदर्भ तुम्हाला सापडेल. 80चं दशक, 90चं दशक आणि तेव्हापासून अगदी 2010च्या काळाच्या आसपासपर्यंत आपण जर बघितलं तर सगळे जगभरातले AI या विषयात काम करणारी मंडळी असू देत, यातले तज्ज्ञ मंडळी असू देत, कॉम्प्युटर इंजिनियर्स असू देत, या सगळ्यांचं म्हणणं होतं की जेव्हा AI हा प्रगतीपथावर असेल, समर्पक AI तयार झालेला असेल, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा AIची झळ ही एका प्रकारे हमाली काम करणारे, कारकुनी काम करणाऱ्या लोकांना आणि मंडळींना होईल, की जिथे ब्लू कॉलर्ड जॉब्स म्हणून आपण ज्यांना संबोधलं जातं, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टींमुळे त्रास होईल. नंतर जेव्हा AIमध्ये अजून प्रगती होईल तेव्हा व्हाईट कॉलर्ड जॉब्स म्हणजे कोडिंग असू देत, डेव्हलपमेंट असू देत, प्रोग्रॅमिंग असू देत, मार्केटिंग असू देत, ह्या पद्धतीच्या जॉब्सला त्रास व्हायला लागेल. ह्या सगळ्या कालखंडात कुठल्याच एक्सपर्टला असं वाटलं नव्हतं की AIमुळे कलात्मक क्रिएटिव्ह जॉब्सला काहीतरी त्रास होईल. जिथे सर्जनशीलता येते अशा जॉब फंक्शन्सला, अशा नोकरीतल्या वेगवेगळ्या लोकांना त्रास होईल असं कोणालाच कधीच वाटलं नव्हतं. पण मित्रांनो, 2022 नोव्हेंबर महिन्यात जेव्हा OpenAI या कंपनीच्या मार्फत ChatGPT नावाचं हे टूल बाजारात आलं आणि त्याच्यानंतर पुढच्या 3-4 महिन्यात विविध क्षेत्रातली जवळपास हजारोंनी AI टूल्स बाजारात आली, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जर ह्याची झळ कोणाला लागली असेल तर कलात्मक इंडस्ट्रीला, क्रिएटिव्ह लोकांना. म्हणजे ह्याच्या आधी काही दशकं जी गोष्ट अशक्यप्राय वाटली होती, तीच गोष्ट AI जेव्हा प्रगतीपथावर चालू लागलं, समर्पक AI यायला लागलं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तीच गोष्ट त्यांनी केली. आता इथे खरी गंमत सुरू होते. म्हणजे जी गोष्ट अशक्यप्राय हे फक्त तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांना नाही तर जगभरातल्या तज्ज्ञांना वाटत होती, ती गोष्ट जर AIनी पहिल्याच वर्षी, म्हणजे तसं बघायला तर 30 नोव्हेंबर 2022ला ChatGPTचा उदय झाला, त्याचा जन्म झाला, तर आज आपण कुठेतरी 1 वर्षभर असलेल्या AI टूल्सकडे बघतोय. म्हणजे जणू या बाळांनी अजून बाळसं पण धरलेलं नाही अशा या टेक्नॉलॉजीकडे आपण बघतोय आणि त्यांचा सर्वदूर पसरलेल्या या 1 वर्षातला हलकल्लोळाबद्दल आपण आज बोलतोय. मग या वर्षभरात काय काय झालं, त्यातली 2-3 मजेशीर उदाहरणं तुम्हाला तुमच्यासमोर द्यायची आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या गोष्टी जर AI करतं तर बाकीच्या गोष्टी तर AI सहज करू शकतं. सगळ्यात पहिलं जे तुम्हाला उदाहरण मी देणार आहे, हे चित्र जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतं आहे, हे चित्र आहे न्यूयॉर्कमधल्या अतिशय फेमस, अतिशय प्रसिद्ध क्रिस्टीज नावाच्या ऑक्शन हाऊसमध्ये घडलेलं चित्र. एडमंड डी बेलामी नावाचं हे चित्र. तुम्हाला विश्वास बसणार नाही तर $4,32,000 अमेरिकी डॉलर्स 4,32,000ला हे चित्र विकलं गेलं. जेव्हा हे चित्र ज्या माणसाने विकत घेतलं, तो माणूस क्रिस्टीजमध्ये आला आणि त्यांनी विनंती केली की मला ह्या चित्राच्या चित्रकाराला भेटायची इच्छा आहे. तेव्हा क्रिस्टीज म्हणाले, आमच्या नियमानुसार आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की हे चित्र कोणी काढलं, तुमची भेट घरून देऊ शकत नाही. तेव्हा त्या माणसाने बराच विनवण्या केल्यावर तो शेवटी या ठिकाणी येऊन पोचला की जर मला तो माणूस भेटला नाही तर मी हे चित्र काही विकत घेणार नाही, मी ही काही रक्कम देणार नाही. तेव्हा क्रिस्टीजच्या मॅनेजरनी सांगितलं की हे चित्र हे कोणा माणसाने न बनवता ह्या स्क्रीनवर तुम्हाला आता जे इक्वेशन दिसतं या मॅथमॅटिकल गणिती इक्वेशननी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केलेलं होतं. म्हणजे हे चित्र बनवण्यासाठी एक प्रोग्रॅम वापरला गेला आणि त्या प्रोग्रॅमनी बनवलेलं हे चित्र आहे. हे याच वर्षातलं उदाहरण. पुढे जाऊयात. जेव्हा सोनी या जगप्रसिद्ध कॅमेराच्या कंपनीनी
छायाचित्रांची स्पर्धा घेतली, फोटोग्राफीची स्पर्धा घेतली आणि त्यांनी यावर्षी ब्लॅक अँड व्हाईट फोटोज ह्या कॅटेगरीजमध्ये जगभरातल्या सगळ्यात उत्तम फोटो म्हणून जे दुसरं पारितोषिक जाहीर केलं, जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतं आहे, ह्या चित्राला, या फोटोला दुसरं पारितोषिक मिळालं. ह्या जर्मन फोटोग्राफरला जेव्हा हा अवॉर्ड डिक्लेअर झाला आणि हे पारितोषिक स्वीकारायला जेव्हा ही व्यक्ती मंचावर आली, तेव्हा त्यांनी नम्रपणे कबूल केलं की तुम्ही हा जो पुरस्कार मला देताय याबद्दल मी आभारी आहे, पण मी सांगू इच्छितो की हे चित्र हा फोटो मी न काढता हे एका AI टूलनी बनवलेलं चित्र आहे. हा फोटो एका AI टूलनी एडिट केलेला आहे. हा फोटो एका AI टूलनी बनवलेला आहे. आता सोनीसारखी जगात सगळ्यात उत्तम आणि प्रसिद्ध असलेल्या कंपनीतल्या तज्ज्ञांना माणसांनी काढलेला फोटो आणि एका AI टूलनी काढलेल्या फोटोमधला जर फरक कळू शकत नसेल, किंवा उत्तमोत्तम चित्र विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या तज्ज्ञ मंडळींना माणसांनी काढलेलं चित्र आणि एका AI टूलनी काढलेलं चित्र जर ओळखता येऊन शकत नसेल आणि त्याच्यासाठी मोठी किंमत मोजायलाही जर लोक तयार असतील, तर ह्याची व्याप्ती किती झाली आहे हे सांगायला तुम्हाला माझी गरज नाही. याच्यातच अजून एक गोष्ट जी घडली यावर्षीच 2023च्या मध्यात, जॉन ग्रिशम नावाचा अतिशय प्रसिद्ध इंग्लिश कथालेखक, या कथालेखकांनी AI टूल या ChatGPTच्या विरुद्ध एक अमेरिकेत खटला लढवला आणि त्यांनी असा ऑथर गिल्ड नावाने हा अख्ख्या जगात प्रसिद्ध झालेला खटला, की त्याच्यात सगळ्या लेखकांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला की जर ChatGPTच उद्याच्या काळात कथा लिहू लागले, पटकथा लिहू लागले, संवाद लिहू लागले, गाणी बनवू लागले, तर आमच्यासारख्या हाडामासांच्या कथालेखकांनी काय करायचं? अतिशय मोठा आणि गहन प्रश्न, त्याच्यावरची अजूनही वादविवाद आपल्याला चालू असलेले दिसले. भारतातलंच उदाहरण द्यायचं झालं तर प्रसिद्ध सिने अभिनेते अनिल कपूर यांच्या आवाजाची आणि त्यांच्या प्रसिद्ध डायलॉगची कॉपी करून एक इमोजीज बनवून एकमेकांना पाठवण्याचा प्रकार घडला. त्याविरुद्ध जेव्हा अनिल कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात हा खटला लढवला, तेव्हा सर्वोच्च नाही, दिल्ली उच्च न्यायालयात हा जेव्हा खटला लढला गेला, तेव्हा नवी दिल्लीच्या न्यायालयाने त्यांच्या बाजूनी निकाल मांडला आणि सांगितलं की असा वापर तुम्हाला करता येणार नाही. असा वापर या कलाकाराची अनुमती असल्याशिवाय कोणालाच करता येणार नाही. हे AIची वेगवेगळी रूपं आपल्याला दिसायला मिळतात. मग हवा असल्या तो कंटेंट जनरेट करण्यापासून इमेजेस जनरेट करणं, व्हिडिओज जनरेट करणं, या अशा वेगवेगळ्या टूल्सबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला AIचा वापर, AI टूल्सचा वापर होताना दिसतो. या बाबतीत एक उत्तम उदाहरण मला युवल हरारी नावाच्या लेखकाचं सापडतं. युवल हरारी हा लेखक म्हणतो की 2030पर्यंत आज जो काही माणूस काम करतोय त्या माणसाच्या कामाचं स्वरूप इतकं बदलेल की आज जे काही काम आपण करतो ते काहीच तोपर्यंत राहणार नाही. म्हणजे आपल्याला आपल्यात स्वतःमध्ये इतके बदल करायला लागतील की आत्ता काम करण्याचं स्वरूपच बदलेल. आत्ता जी आपण कामं करू पाहतोय, विचार करू पाहतोय, हे सगळंच बदलणार आहे इतक्या लवकर. आणि मग जो महत्त्वाचा प्रश्न येऊन ठेपतो आपल्या सगळ्यांच्या समोर की ह्या बदलत्या कामासाठी आपण काय करतो? या बदलत्या कामासाठी आपण तयार आहोत का? आणि ते शेवटी मी अतिशय साध्या मुद्द्यांनी या विषयातला तुमच्यासमोर प्रश्नार्थक रूपात विषय संपवतो आणि या सगळ्यावरती तुम्ही विचार करावा असं तुम्हाला आवाहन करतो. आणि तो मुद्दा माझा असा आहे मित्रांनो, की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात जुनी झाली की ती लगेच अपग्रेड करायला आपण तयार असतो. मोबाईल जुना झाला, अपग्रेड करा. घरातला TV, गाडी काही चालेनाशी झाली की आपण लगेच अपग्रेड करतो. वेळोवेळी एखादं ॲप, तुम्ही खेळत असलेले गेम्स जर मागे असतील तर ते सारखे आपण अपडेट करत असतो. पण AIच्या या युगात आपण स्वतःला अपडेट करतो आहे का? या बदलत्या काळात आपण स्वतःमध्ये किती अपग्रेड करतो आहे का? याचा विचार नक्कीच करायला हवा. आणि हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती विचार करावा. याच्यावरती तुम्ही तुमच्यामध्ये काय काय बदल करताय
हेही नक्कीच जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक तुम्ही सगळ्यांनी याचं चिंतन करावं असं आवाहन करतो. धन्यवाद.